विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील अभय इंटरनॅशनल शाळेविरोधात विद्यार्थ्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटच्या मुद्द्यावरून निदर्शनं करण्यात आली। फी थकीत असल्याचं कारण देत शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांनी शाळेबाहेर बसून आंदोलन केलं। विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळावं अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। दरम्यान आंदोलनाची दखल घेत शाळा व्यवस्थापनाने आंदोलकांशी चर्चा केली आणि संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आले। आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। विक्रोली के कन्नमवार नगर में अभय इंटरनेशनल स्कूल है। उस स्कूल में नरेंद्र अहिरे के दोनों बेटियां पढ़ाई कर रही थी, लेकिन कुछ उनका फाइनेंशियल कंडीशन के वजह से पिछले कुछ दिनों से वो फीस नहीं भर पाए और स्कूल पे उन्होंने कहा कि हमारे बच्चों को स्कूल में लीजिए या तो फिर हमको लिविंग सर्टिफिकेट दीजिए, हम दूसरे स्कूल में जाएंगे। बट स्कूल ने उनकी दोनों जो ये थी उन्होंने नहीं मानी और इसलिए आज आंदोलन के माध्यम से स्कूल के ट्रस्टी से मिले और उन्होंने उनका लिविंग सर्टिफिकेट दिया है और वो जो वंचित बच्चे हैं कल से दूसरे स्कूल में जाएंगे। हमारे इस आंदोलन का ये यश है। विक्रोळीमधील राहणारं जुनं परिवार आहिरे नावाचं, ज्यांच्या मुली या 5 वर्षापासून शाळेमध्ये शिकत होत्या। आर्थिक अडचण असल्यामुळे ते शाळेची फी भरू शकले नाहीत आणि 3 महिन्यापासून त्या मुलींना शाळेमध्ये घेतलं नाही। एकतर लिव्हिंग सर्टिफिकेट द्या की शाळेमध्ये घ्या अशी मागणी होती पालकांची, पालकांना भेटू देत नव्हते। आज सामाजिक आमचे जेवढे काही सहकारी आहेत, आम्ही सर्वांनी मिळून हा विषय मार्गी लावला आणि आज त्या दोन्ही मुलींना आमच्या आंदोलनाच्या मार्फत अभय इंटरनॅशनल शाळेमधून आज त्यांना लिव्हिंग सर्टिफिकेट मिळत आहे आणि आमचे चेतनजी अहिरे यांच्या मार्फत दुसऱ्या शाळेमध्ये त्या दोन्ही मुलींचं आज ॲडमिशन होत आहे। एवढंच सांगेन।